रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. केळीला खरंच रामा ॲग्रो एक नंबर आहे हो. रामा ॲग्रो हे तो केळी मुमकिन आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आपण ज्या आज केळीच्या प्लॉटवरती उभा आहे तो प्लॉट पुरुषोत्तम जिरगे साहेब, मुक्काम पोस्ट लासुर्णे, तालुका इंदापूर जिल्हे. या प्लॉटसाठी आपल्या रामा ॲग्रोटेकचे जैविक उत्पादन म्हणजे सर्वच उत्पन्नाचा आपण सगळ्या प्रोडक्टचा वापर केलेला आहे. आणि हा जो प्रोडक्टचा रिझल्ट बघताय तुम्ही, हा जबरदस्त रिझल्ट जिरगे साहेबांनी आपल्या प्लॉटवरती काढलाय. त्यांच्याकडून आपण ओळख करून घ्यायचं. रामकृष्ण हरी. माझं नाव पुरुषोत्तम हरिश्चंद्र जिरगे, मुक्काम पोस्ट लासुर्णे. या ठिकाणी 1.5 एकराची बाग आहे. टोटल 2 एकराचं ह्यांच्याकडनं मी औषध घेतलेलं आहे. 2 एकर दुसऱ्या साईडला अर्धा एकर अजून आहे बाग. तर पूर्ण रोप लावल्यापासून तर 1 महिना सरांची मला लावल्यापासून वेळ लागला कॉन्टॅक्ट व्हायला. एक चांगल्या माणसाकडनं मला ह्यांची ओळख झाली. अच्छा. आणि मग विश्वास बसला नाही माझा पहिल्यांदा. म्हणलं ते पहिल्यांदाच आहे, बघू म्हणलं काय. मग त्या पद्धतीने माझं ओळख झाल्यानंतर मी 8 दिवसांनी तुमचं औषध चालू केलं. 8 दिवसांनी औषध चालू केलं तर मला 3ऱ्या दिवशी रिझल्ट दिसला. कारण माझ्या बागेत सगळं कमी जास्त झालेली रोपं होती आणि व्हायरस होता. असं त्यावेळी थंडीचं वातावरण होतं. प्लॉट सगळा अपडाऊन. आणि 15 ऑक्टोबरला माझी लागण झाली. नाही, आता मी जिरगे साहेब तुम्हाला असा प्रश्न विचारतो की ज्यावेळी तुम्हाला रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरल्यानंतर तुमच्या स्वप्नातील बाग सत्यात आलेली वाटते का? 100%. मला रिझल्ट महिन्यात कळला की मला कळतं की मी आजपत्र वापरलेल्या औषधापेक्षा ह्यात काहीतरी वेगळं आहे. त्यामुळं आपल्याला ही औषध वापरल्यावर रिझल्ट बसेल ती मला पहिल्या महिन्यात समजली. नाही, पण ज्यावेळी तुम्ही रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी तुम्हाला भेटायचे अगोदर ज्यावेळी तुम्ही केळी लावली त्यावेळी तुमची अपेक्षा नव्हती की एवढा प्लॉट येईल म्हणून. पण प्रत्यक्षात रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी भेटली आणि तुम्ही रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टवर विश्वास ठेवला. बरोबर. आज तुम्हाला काय वाटतंय बा, हे प्रोडक्ट वापरल्यानंतर कुठल्या म्हणजे अवस्थेतला प्लॉट तुम्हाला वाटतोय? हे मला अपेक्षेच्या बाहेर माझा प्लॉट. ह्याच्या आधी मी आज 20 वर्ष झाली केळी करतोय, पण 20 वर्षात आज पहिल्यांदाच असा रिझल्ट मला भेटलेला आहे. अशा प्रकारची केळी 20 वर्षात तरी नव्हती. थोडी फण्यातलं अंतर किंवा गाडातलं अंतर, सगळं पानातलं, बुंद्याची साईज, ही सगळी जी आहे आतापर्यंतच मला ही चांगला रिझल्ट वाटला. एकंदरीत जर पाहता विचार केला तुमच्या 20 वर्षाच्या अनुभवात जे तुम्ही आतापर्यंत रासायनिक वापरत होता त्याच्यापेक्षा निश्चितच आपला रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरल्यानंतर रिझल्ट चांगला येतो हे तुम्ही अनुभवातून लक्षात आलंय. मग आता मला सांगा की ही अनुभवातून लक्षात येत असताना काय वाटतं तुम्हाला की बाबा की भविष्यात शेतकऱ्यांनी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरावीत? नाही, 100%. 101% रामा ॲग्रोवर सर्व शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून घेतला पाहिजे आणि त्याचा 100% रिझल्ट आहे ते ठामपणे मी सांगतो. आणि काही हरकत नाही की सगळं शेतकऱ्यांनी रासायनिक खत सोडून हे आपले रामा ॲग्रो कंपनीचे एकदा तुम्ही रिझल्ट सर सांगताल त्या पद्धतीने रिझल्ट करा. तुम्हाला सेम असा रिझल्ट तुम्हाला दिसेल, काही सुद्धा फरक. जिरगे साहेब, आता जर आपण प्लॉटची परिस्थिती बघितली तर बुंदेची साईज साधारण किती आहे? साईज असं मोठी आहे. आता ही एवढी साईज आहे. शेतकरी मित्रांनो, 2 जणांनी जरी झाड ढकललं तरी बुंदा अजिबात हलवू शकत नाही. वाईटूळ झालं त्यात तर माझे एकही झाड पडलेलं नाही. वाईटूळ कसं होतं, लय मोठं वाईटूळ होतं आणि मी एकाही झाडाला बांधलेली दोरी तुम्हाला दिसणार नाही. फक्त ही रिझल्ट बुंद्यावरती डिपेंड आहे. जेवढा मोठा बुंदा तेवढा मोठा गड. गडाची परिस्थिती बघता साहेब, एका गडामध्ये किती फणे आहेत? फण्या 13-14 फण्या आहेत. आणि केळीची संख्या गडामध्ये, केळीची वरपासून 27 ते खालीपर्यंत आपल्याला 18 पर्यंत दिसते. ओके. फण्यामधलं अंतर भरपूर आहे. फण्यामध्ये 5-6 बोटांचं चांगले वादी चांगले. आणि ऍट अ टाइम आपण जे येन साठी मटेरियल दिलं ऍट अ टाइम किती येन झाली साधारण? ऍट अ टाइम आता माझी
एकाच टायमाला 40% यंद झालेली आहे. 40% यंदा हा. झाले. केळीची रोप लागण केल्यानंतर किती दिवसांनी रोप वेन चालू झाली? बरोबर 7.5 महिन्याने यंद चालू झाली. 7.5 महिन्यांच्या वेळी यंत्र चालू झाली, तर एट ए टाइम तुम्ही सांगताय की जवळजवळ किती टक्के यंत्र चालू झाली? 30 ते 40%. हा, यंद चालू झाली. हेच महत्वाचं आहे ना. शेतकरी मित्रांनो, नवीनच प्लॉट आपण जो यंद झालाय, नवीनच झाड जे यंद झाले ते झाड बिशा साहेब तुम्ही त्यांना एकदा शेतकरी मित्रांना दाखवा की झाडाचा घड साधारण लांब आहे? किती लांब आहे. 3.5 फूट, कमीत कमी 3.5 फुटाचा घड आहे. एका फणीमध्ये 24 ते 26 24 ते 26 किळे आहेत आणि अंतर एवढं भारी पडलंय. कमीत कमी प्रत्येक फणीमध्ये अंतर जर बघितलं तर 4-6 फूट अंतर पडलंय. त्याच्यामुळे वादी लांबणार आहे, वादी चांगले पडणार आहे. कमीत कमी आवरेजली 40 किलोच्या खाली घड येणार नाही. ही गाडाची परिस्थिती बघता आता लक्षात येते. शेतकरी मित्रांनो, आपण जो पूर्ण प्लॉट बघताय, हा प्लॉट आपण फक्त एकच झाड दाखवून राहिलेलं नाही तुम्हाला. प्रत्येक झाड आपण दाखवतोय, प्रत्येक झाडाची यंद दाखवतोय, प्रत्येक झाडाची फणी, गड, झाडातलं अंतर, केळीची संख्या, झाडाचा बुंदा, झाडाची हाईट. तब्बल जिरग्या साहेब सगळ्यात मुद्दा सांगा, 42, 43, 44 पर्यंत टेम्परेचर गेलं. त्या टेम्परेचरचा केळीवर काय परिणाम झाला? काहीच नाही. हाईट किती आहे? हाईट भरपूर आहे, जवळजवळ 20-25 फूट हाईट आहे. 20-25 फूट हाईट आहे. शेतकऱ्यांना रिझल्ट म्हणजे काय असतो तुमच्या लक्षात येत आहे का? तुमच्या टेम्परेचरचा बी परिणाम झाला काय नाही. नाही, अतिवादळाचा काय परिणाम? नाही. अतिवादळाचा परिणाम न व्हायचं कारण सांगता का? कशावर की आपण महत्वाचं काम कशावर केलं? आपण बुंद्यावर पण काम केलं आणि सरांनी प्रत्येक वेळी मुळीव जास्त काम करून राम ॲग्रोटेकची औषधं बरोबर वापरायला दिली आणि त्या पद्धतीने मला औषधं, बाहेरची पण औषधं आणि राम ॲग्रोची औषधं, दोन्ही औषधाचा बरोबर एक रिझल्ट देऊन मला हा रिझल्ट मिळालेला आहे. कमळ जे पडताना आहे व्यवस्थित एकदम पडलेला आहे. व्ही शेप मधनं हळूवार पडलेला आहे. हा, केळीची जी साईज आहे वरपासून सर्व एकसारखी आहे. पाण्यातलं अंतर पण भरपूर 5-6 बोट आहे आणि आजपर्यंत तर मला करपा, रोग, बुरशी हे अजून तर काय दिसलेलं नाहीये. पाण्याची साईज पण मोठी आहे, सुपासारखं पान आहे आणि पानाची साईज 3 पानांची संख्या सुद्धा जास्त आहे. काळा किट्ट प्लॉट आहे एकदम. एकदम काळा कुट्टा प्लॉट आहे. काही सुद्धा असा दोष नाही कुठल्या बागेमध्ये आजपर्यंत माझा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा हा प्लॉट आपल्या हातात आला 1-1.5 महिन्यानंतर, त्यावेळेसची परिस्थिती थंडीमध्ये प्लॉट अपडाऊन होता कम्प्लीट. त्या अपडाऊन प्लॉट मध्ये साहेबांना मी एकच डोस दिला होता राम ॲग्रोटेकचा. त्या राम ॲग्रोटेकच्या रिझल्टवर, त्या प्रोडक्टवर ते रिझल्ट का तुम्हाला कसा वाटला? एक नंबर. एकदम तिसऱ्या दिवशी मला रिझल्ट कळला. तो तिसऱ्या दिवशी रिझल्ट कळला औषध दिल्यापासून. इतका भारी रिझल्ट आला आणि त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप एक साधारण 80% मटेरियल राम ॲग्रोटेक आणि 20% फक्त कुठं आता फवारणी वगैरे चालू आहे, बाहेरचं 20% वापरलेलं आहे. त्या रिझल्ट मध्ये आताची जर परिस्थिती बघितली, झाडाची हाईट 20 ते 25 फूट आणि बुंदा 32 ते 34 इंच एवढा मोठा बुंदा आहे. दोघं जणांनी जरी बुंदा झाड ढकललं तरी झाड हलणार नाही. याचं एकमेव कारण आहे राम ॲग्रोटेकची खमक्या जबरदस्त प्रोडक्ट, ज्याने एवढा चांगला रिझल्ट काढून दिला. एवढी मोठी हाईट झाली, पानाची काळोखी वाढली, दोन्ही पानातलं अंतर वाढलं, बुंदा मोठा झाला, घड मोठा झाला, घडातल्या दोन्ही पानातलं अंतर भरपूर पडलं आणि सगळ्यात महत्वाचं असतं ती केळीची संख्या. ही केळीची संख्या भरपूर असल्यामुळं निश्चितच भविष्यामध्ये ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंगचं एक शूटिंग काढणार आहे, त्या हार्वेस्टिंगच्या शूटिंग मध्ये एक घड तब्बल 40 किलो प्लस भरणार आणि ते भरल्याशिवाय राहणार नाही. ही घडाची आत्ताची अवस्था बघून तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, एवढा चांगला रिझल्ट राम ॲग्रोटेकच्या केळी स्पेशल, रूट मॅजिक, मायक्रोन्यूटन, बायोसमृद्धी, ज्ञानशक्ती अशा वेगवेगळ्या जसं जे गरजेपोटी लागेल त्या पद्धतीने देऊन अतिशय चांगला असा रिझल्ट आपण या प्लॉट वरती काढलेला आहे. त्याचबरोबर कसं आहे मित्रांनो की जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं साहेबांनी बी तेवढाच विश्वास ठेवून प्रोडक्ट स्वतः त्याचा वापर केल्यामुळे हा रिझल्ट आहे. नुसतं साहेबांनी सांगून काही शेतकऱ्यांनी फॉलोअप न दिला तर नाही रिझल्ट याला. सांगून होत नाही, ती वापरलं पाहिजे तर त्याचा रिझल्ट कळतो. आणि महत्वाची गोष्ट काय आहे, केळीला खरंच राम ॲग्रो एक नंबर आहे. राम ॲग्रो हे तो केळी मुमकिन आहे. सरांचं राम ॲग्रोवर भरपूर मोठा विश्वास आहे
त्यांचं 6-7 एकराचा ऊसाचा प्लॉट आहे. त्यांनी ऊस ऊसावर स्पेशल पण सुद्धा वापरलेला आहे. हा. केळीला 2-2.5 एकरचा मटेरियल सगळं ऊसावर रामायगडचं ऊस- वापरलेलं आहे. आता जिरगे साहेब, तुम्ही आमचे शेतकरी मित्र जे बघताय, तुम्हाला एवढंच सांगा त्यांना, एवढा चांगला प्लॉट, हम्म. एवढा जबरदस्त 25 फुटाचा हाईटचा, 32 ते 34 इंचाचा बुंद्याचा फक्त रामायगडवर येऊ शकतो. हो, येऊ ही शकतो. शेतकऱ्यांना सांगा. येऊ शकतो 100%. रासायनिक हा न वापरता फक्त रामा ॲग्रोचे मार्गदर्शन सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही ट्रीटमेंट जर केली वेळच्या वेळेला केली तर 100% रिझल्ट बसतोय. काही सुद्धा जास्त खत पोत्याने आणून टाकायची गरज नाही. हा. शेतकरी मित्रांना अजून एवढं सांगा तुम्ही हा. की ह्याला तुम्ही शेणखत घातलंय का? शेणखताची एक पाटी ही या झाडाला मी टाकलेली नाही. कोंबड खताचं एक मुठ पण या झाडाला टाकलेलं नाही. तरी पण फक्त रामा ॲग्रो आणि ठराविक औषधं आणि फवारण्या केलेल्या आहेत. सर्व बायोटेकचेच औषध आहेत आणि त्याच्यावरच ही केळी काढलेली आहे. पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली शेती शेती. शेतकरी मित्रांनो, जिरगे साहेबांनी सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये 20 वर्ष झालं मी केळी प्लॉट करतो, पण असा केळी नाही. प्लॉट कधीही साधला नाही. नाही. अशी हाईट कधी झाली नाही, असा बुंदा कधी झाला नाही, असा घड एवढा मोठा 3.5 फुटाचा कधी पडलेला नाही. एवढा चांगला रिझल्ट रामायगडच्या माध्यमातून आम्ही जिरगे साहेबांना काढून दिलेला आहे. त्यांच्या प्रामाणिक कष्टातनं त्यांनी घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा प्लॉट बघायचा असेल, पाहायचा असेल आणि खरीच रिझल्ट आहे का, बुंदा आहे का, तशी केळं आलेली सांगितली तशी आलेली आहे का, ती जर बघायचं असेल तर परषोत्तम जिरगे साहेब, मुक्काम पोस्ट लासुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, लासुर्णे कळस रोडला हा प्लॉट आहे. साहेब, तुमचा मोबाईल नंबर शेतकरी माझा मोबाईल नंबर आहे 9422 066 111. 9422 066 111 या नंबरवरती नक्कीच संपर्क करून तुम्ही शहानिशा करू शकता. साहेब, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि अतिशय वेळात वेळ काढून जे तुम्ही आम्हाला वेळ दिला रामायगडच्या शूटिंगला, त्याबद्दल आमची संपूर्ण टीम कडून तुमचं धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. या बागेचे हार्वेस्टिंगच्या टायमाला पुन्हा एक वेळ शूटिंग करून ऍक्च्युली घडाचं वजन हे तुम्हाला प्रत्यक्षात लाईव्ह दाखवलं जाणार आहे. आणि जर भविष्यात जर कोणाला अशा प्रकारची केळी आणायची असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर अशा पद्धतीचा जर 100% रामायगडच्या नियोजनावर जर प्लॉट काढ आणायचा असेल तर आमच्या रामायगड प्रतिनिधीशी तुम्ही नक्कीच संपर्क साधा. जो कोणी जवळचा रामायगडचा प्रतिनिधी आहे तो तुमच्यापर्यंत येऊन नक्कीच जो तो प्रोडक्ट जो लागेल त्या टायमिंगला देऊन अतिशय चांगला असा बघता असा रिझल्ट तुम्ही काढू शकता. त्यात काही बदल नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.